नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बेसनाचे लाडू बनवणार आहोत. एकदम पेढ्यासारखे लागतात हे लाडू. साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये बनवायला घेऊया. 1/2 किलो बेसनचं पीठ घेतलेलं आहे. 250 ग्राम पीठ आहे हे. 1 वाटीभर तूप घेतलेलं आहे. 80 ग्राम तूप घेतलेलं आहे. कढई ठेवलेली आहे गरम करायला. त्यामध्ये अर्धी वाटी आपण तूप टाकून घेणार आहोत. गरम करायला ठेवूया. तूप गरम झालेलं आहे. त्यामध्ये बेसनचं पीठ टाकून घेऊया आपण. तुम्ही इथे तुपाऐवजी डालड्याचा वापर करू शकताय, वनस्पती तुपाचा. तर आपण बेसनचं पीठ टाकून घेतलेलं आहे. तर तूप घेताना आपल्याला गरम करूनच घ्यायचं आहे, घट्ट घ्यायचं नाही. थंड असलेलं तूप किंवा डालडा घालताना आपल्याला वाटी भरून गरम तूपच घालायचं आहे, घ्यायचं आहे. तर आपलं बेसन टाकून झालेलं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. बेसन पिठातल्या गुठळ्या मोडून घेऊया आपण. तर तुम्ही बघू शकताय जसं जसं आपण बेसन भाजतोय तसं आपल्या बेसनचा कलर बदलत आलेला आहे. बाजूला जाड कढई ठेवलेली आहे गरम करायला. बेसनचं पीठ या जाड कढईमध्ये आपण हे बेसनचं पीठ टाकून घेणार आहोत. ती पातळ कढई होती. तर इथे गॅसवर आपण जाड कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये बेसनचं पीठ टाकून आपण हे सर्व मिक्स करून बारीक गॅसवर छान मस्तपैकी भाजणार आहोत, खमंग. तर 20 ते 25 मिनिट आपण हे बेसनचं पीठ भाजून घेणार आहोत. तर इथे आपल्या पिठाला एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. तर याचे सर्व असं गाठी मोडून घेऊया पिठातल्या. आणि राहिलेलं तूप हे थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं दाणेदार बेसनचं पीठ तयार होत आलेलं आहे. हे बेसनाचं पीठ आपल्याला खमंग वास येईपर्यंत भाजायचं आहे. तर मस्त असं आपलं पिठाला पण कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊया थोडंसं आणि सर्व मिक्स करून घेऊया. तर मोठा गॅस करायचा नाही आपल्याला. जितका वेळ आपण बेसन भाजत राहू बारीक गॅसवर तितका वेळ आपलं पीठ हे छान फुलत येणार आहे. तर राहिलेलं पण तूप आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर सर्व 1 वाटी भरून तूप आपण इथं घेतलेलं आहे आणि ते सर्व आपण बेसनच्या पिठामध्ये टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे मस्तपैकी आपल्या बेसनच्या पिठाला तूप सुटत आलेलं आहे टाकल्यानंतर. जवळजवळ आपल्या बेसनच्या पिठाला इथे 25 मिनिट झालेले आहेत आपण भाजत आहोत. तर सर्व तूप टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडासा आपण अर्धी वाटी म्हणजे 4 ते 5 चमचे इथं बारीक रवा टाकून घेणार आहोत बेसनच्या पिठामध्ये. तर हलकंसं भाजून घेतलेलं हे रवा आहे, यामध्ये काही टाकलेले नाही. तर हे रवा आपण यामध्ये मिक्स केलेला आहे. तर अजून एक 10 मिनिट आपण हे सर्व मिक्स करून घेऊया, भाजून घेऊया. रवा यासाठी टाकला की आपण फक्त बेसनचा लाडू जेव्हा करतो तेव्हा ते लाडू चिकटतो जिभेला, टाळ्याला. त्यामुळे आपण इथे थोडासा 4 चमचाभर रवा ॲड केलेला आहे, जेणेकरून आपलं बेसनचं पीठ एकदम मस्त असं दाणेदार होईल. तर तुम्ही बघू शकता इथं तर आपलं पीठ रवा बेसनचं किती मस्त तयार झालेलं आहे लाडू करण्यासाठी. तर अशा प्रकारे 30 ते 35 मिनिट आपण इथे बेसनचं पीठ भाजून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम लाडू करण्यासाठी इथं परफेक्ट आपलं पीठ असं तयार झालेलं आहे आणि कलर पण मस्त आलेला आहे. तर इथे आपली लाईट गेली होती त्यामुळे आपल्या बेसन पिठाचा कलर असा दिसतोय.
तर एकदम असं मस्तपैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर एक चमचाभर आपल्याला विलायचीची पावडर टाकायची आहे आणि फिरवून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून घेऊया आता, जेणेकरून आपल्या लाडूला मस्त असा वास येईल आणि खाताला पण चवीला लागेल. तर यामध्ये आपल्याला 200 ग्राम पिठी साखर टाकायची आहे. हे साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेले आहे आपण. 250 ग्राम आपलं पीठ होतं, तर 200 ग्राम इथे मी पिठी साखर टाकलेली आहे. तुम्ही जर जास्त गोड खात असाल किंवा कमी खात असाल तर इथे पिठी साखरेचा कमी जास्त वापर करू शकताय तुम्ही. तर आपण इथे सर्व पिठी साखर बेसनच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिठी साखर घालताना आपल्याला बेसनामध्ये गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करूनच आपल्याला इथं पिठी साखर टाकायची आहे, जेणेकरून आपलं पिठी साखर हे कढईला चिकटणार नाही, नाहीतर कडक होतं बेसनचं पीठ. त्यामुळे आपण इथे गॅस बंद करूनच पिठी साखर घातलेला आहे. तुम्ही बघू शकता असं दाणेदार पीठ आपलं तयार झालेलं आहे बेसन लाडू करण्यासाठी, एकदम रवाळ असा. तर सर्व आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं आपला गॅस बंद आहे. तर एक 10 ते 15 मिनिट आपण हे सर्व छान मिक्स करून घेत आहोत. बेसनचा लाडू हा आपल्याला कोमट असतानाच वळायचा आहे, गरम असताना वळायचं नाही. थोडंसं पीठ कोमट करायला ठेवूया आपण. तर आपण पीठ हे बेसनचं थंड करायला ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर भरपूर गरम असताना हाताला चटके पण बसतात आणि लाडू पण असे थोडेसे घट्ट होतात. त्यामुळे आपल्याला बेसनचं पीठ कोमट असतानाच लाडू वळायचे आहेत. सर्व मिक्स करून घेऊया आणि थंड झाले की कोमट झाले की वळूया लाडू आपण. तर इथे मस्तपैकी आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर लाडू वळायला घेऊया. इतकंसं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता आपला लाडू वळण्यासाठी तयार झालेला आहे. तर आता आपण लाडू वळून घेऊया. तर अशा प्रकारे उजवा हात खाली आणि डावा हात वरती करून आपण हे लाडू वळणार आहोत. तर हलक्या हाताने हे लाडू आपण दाबून घेत आहोत, तुम्ही बघू शकताय. एकदम मस्त असा आपला सहज लाडू वळला जातोय. असा इथं आपलं बेसनचं पीठ मस्त छान तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर सहज आपण हातावर गोल गोल फिरवत आहोत, तुम्ही बघू शकता इथे लाडू, आणि कलर पण मस्त आलेला आहे. तर अशा प्रकारे इथं आपला बेसनचा लाडू तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. कोणती तर गोष्ट करायची म्हणले की ते मनापासून केली तर ती गोष्ट छान होते. तर इथे आपलं बेसनचा लाडू एकदम मस्त असं छानपैकी तयार झालेला आहे आणि एकदम गोल गरगरीत असा इथं आपला लाडू तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. काढून दाखवते. तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपलं दाणेदार पीठ तयार झालेलं आहे. तर आता आपण सर्व लाडू अशा प्रकारे वळून घेऊया. तर हा लाडू ताटामध्ये काढून घेऊया आपण आता. तर अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला लाडू कसं वळायचं ते सांगितलेलं आहे. बाकीचे सर्व लाडू असे बांधून घेऊया आपण. तर तुम्ही बघू शकता दिसायला पण किती मस्त असा आपला लाडू दिसतोय. कलर पण एकदम मस्त आलेला आहे. यामध्ये आपण कलर वगैरे काही घातलेलं नाही. बेसन पीठ अगदी खमंग असं भाजून घेतलेलं आहे आपण. तर तुम्ही बघू शकता इथं तर एकदम असं भारी लाडू आपले दिसतात. लाडू वळताना आपल्या हाताला असं तेल तूप सुटत आहे, तुम्ही बघू शकताय. लांबून सुद्धा आपले लाडू किती मस्त दिसतात. एक राहिलेला आहे तो पण लाडू आपण करून घेऊया बेसनचा.
अजिबात कढईला कुठे चिकटलेलं नाही पीठ किंवा करपलेलं नाही आपलं पीठ. मस्त असं आपलं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे बेसन लाडू करण्यासाठी. एकच काम करायचं आहे, बेसन भाजताना फक्त आपल्याला बारीक गॅसवरती मंद आचेवर खमंग असं आपल्याला बेसनचं पीठ भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले लाडू मस्त असं मऊसूत खुसखुशीत आणि दाणेदार होतात आणि चवीला पण मस्त होतात. तर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेतलेले आहेत आणि दिसायला पण किती मस्त दिसतात, तुम्ही बघू शकताय. अजून एक काढून दाखवते लाडू तुम्हाला. एकदम असा आतमध्ये दाणेदार असा लाडू आपला तयार झालेला आहे बेसनचा. अजिबात टाळ्याला चिकटत नाही, काही नाही. एकदम बर्फीसारखे पेड्यासारखे इथं आपला बेसनचा लाडू तयार झालेला आहे. एकदम गोल गरगरीत तुम्ही बघू शकताय. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा. सोप्या साध्या पद्धतीने बनवलेला आहे, बनवून बघा. धन्यवाद.